नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे कांदाविषयी. बऱ्याच शेतकरी बांधवांनी चाळ वगैरे भरली आहे. म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांचा चाळ वगैरे म्हणजे आता चाळ वगैरे साठवणूक म्हणजे जेमतेम 1-1.5 महिना झाला असेल, कोणाचे 2 महिने झाले असेल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा मी माझ्या निदर्शनं आले, मी जिथे बघितले बऱ्याच शेतकरी बांधवांचा कांदे वगैरे सड झाली आहे. कारण जो आपल्या कांद्याचा प्लॉट होता, आपला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी का कांदे वगैरे होते एकदम, म्हणजे आपण विषमुक्त कांदे पिकवले. म्हणजे आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा म्हणजे काय कांदे का कारणाने सडले. आणि कारण की त्यांनी आता मी पण निदर्शनात मी पण म्हणतो, कारण आपण काही एकाने की का आपल्या याच्या पिकाला का कुठल्याही प्रकारचा रिझल्ट नाही. माझे पण कांदे वगैरे सडवणार, पण बऱ्याच शेतकरी बांधवांचे जे आता म्हणजे बराच जिथे चाळा वगैरे भरले आहेत, आता जिथं गारपीट वगैरे नाही झाले, तरी पाऊस नाही पडला, तरी पण त्यांचे कांदे वगैरे सड झाले. आपण तो प्रश्न म्हणजे आता आपण एका ठिकाणी गेलो होतो, त्यांची चाळ वगैरे पुरी बसून गेली. कारण त्यांच्या कांद्याची आणि आपल्या कांद्याची काय लागवड एकच दिवशीची होती. कारण त्यांनी काय केले, अति रासायनिक वापरलं म्हणजे शेतीमध्ये. जे कारण रासायनिक गंमत काय असते, आपण जर म्हणजे आता या कांद्यामध्ये कारण जे घ्या तुम्ही, आता जर कांद्यामधून जर शेतीमध्ये जे पीक पिकवले आपण, त्याच्यामध्ये जर आता रासायनिक टाकलं, ते कांद्याचं सर्क्युलेशन होतं, वाढ होते. म्हणजे पिकाला जे अन्न वगैरे लागतं, अन्न खाण्या वगैरे, त्या अन्नाचं संपूर्ण हे होते. आणि काय असतं, कांदे उत्पादन म्हणजे जमीन कशी असते, टेम्परेचरमध्ये गेली असते. कारण की हीट वगैरे म्हणजे तापमान म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधव तापमान वगैरे मायनस होत नाही जमिनीमध्ये, म्हणजे त्या जमिनीला काही पण थंड तापमान लागतं. आणि अतिउष्ण झाल्यामुळे ते कांदा आता चाळीमध्ये भरले. आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे कांदे वगैरे सड झाले. कारण की आपण जे DAP युरिया वगैरे टाकतो शेतीमध्ये भरपूर ठिकाणी, आणि DAP युरियाचं काय झालं, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कांद्याची वाढ होते, ते म्हणजे काळोखी वगैरे होतं. पण जी जमिनीचा कच असतो, कस वगैरे म्हणजे आपण सेंद्रिय कर्ब होतो, तो कस वगैरे संपूर्ण खेचून घेते. आणि आपली जमीन नापीक होत चालली. कुठलाही रासायनिक पदार्थ म्हणजे तुम्ही एका झाडाखाली बसा आणि दुसऱ्या म्हणजे याच्याखाली बसा, उन्हामध्ये बसा, उन्हामध्ये तुम्ही थांबू शकणार नाही झाडाखाली. आणि तसं आपल्या जमिनीमध्ये आता हीट तयार होऊन राहिली. बऱ्याच शेतकरी बांधव बहुतेक ठिकाणी म्हणजे ज्यांचे कांदे वगैरे सडवू नये, आणि हेच मूळ कारण आहे. आणि आपल्या शेतीला रासायनिक अभिक्रिया, रासायनिक खते जहर होऊन राहिले. जय श्रीराम. धन्यवाद.